विल लुक ॲट व्याल. आणि आय एम शुअर व्याल बऱ्याच जणांना माहीत असेल. आणि याली ह्या नावाने ते जास्ती प्रसिद्ध आहे. बेसिकली व्याल पण एक बऱ्याच प्रकारचं ॲनिमल्सचं मिक्सचर आहे, ज्याला आपण कॉम्पोजिट स्कल्पचर असं म्हणतो. सो इट कम्स ॲज अ पार्ट ऑफ द टेम्पल आर्किटेक्चर. कारण आपलं तुम्ही बघत असाल तर इथे पिलरचा पार्ट आहे तो, किंवा कधी कधी प्लिंथ वरती पण येतं, बेस ऑफ द टेम्पल सुद्धा येतं. सो दॅट्स वाय इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट एलिमेंट्स. आणि इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ समटाइम्स लायन, एलिफंट, हॉर्स, man, bull, variety of animals and snake. ओके. सो बेसिकली त्याचं तोंड जे आहे ते सिंहासारखं असू शकतं. त्याचे जे पॉज आहेत, हात आहेत, ते एलिफंट सारखे असू शकतात किंवा crocodile सारखे सुद्धा असू शकतात. टेल जी आहे कुड बी लाईक स्नेक. सो व्हरायटी ऑफ दीज अॅनिमल्स मिक्स टुगेदर. आणि again, this is one of the interesting one that comes from polar region. सोमेश्वर टेम्पल जे आहे तिथे आपण बघतोय, तर खालती अजून एक त्याच्या फॉर्म आहे, विच इज बेसिकली इट इज स्टँडिंग ऑन मकर. वी विल डिस्कस मकर फॉर्म स्लाइटली लेटर. सो व्याल जे आहे इज लॉट ऑफ स्कॉलर्स कन्सिडर टू बी अ मायथॉलॉजिकल क्रिएचर. कारण असं काही आपल्याला अशा प्रकारचा अॅनिमल दिसत नाही. बट द इंटरेस्टिंग पार्ट अबाउट दिस इज की इट इज अ मायटियर aspect of all the creatures is taken into this particular form. आणि इंटरेस्टिंगली आपण हा कॉम्बिनेशन बघतो, जिथे अगेन दिस फॉर्म ऍक्ट्स ॲज अ गार्डियन डीटी किंवा ब्रिंग्स आउट द आयडिया ऑफ सेन्स ऑफ प्रोटेक्शन. की हाऊ दिस फॉर्म इज बेसिकली अ कंपोजिट फॉर्म. म्हणजे नरसिंह अवतार हा बऱ्याच जणांना माहित असेल की तो जसा एक कंपोजिट प्रकारचा प्राणी होता. कारण सिन्स यू हॅव दॅट काइंड ऑफ वरदान बीन गिवन टू हिरण्यकश्यपू. सो त्यामुळे हा जो घेतलेला फॉर्म होता नरसिंहाचा, तशाच प्रकारचे आपल्याला व्याल किंवा आणि पण काही प्रकारचे फॉर्म्स दिसून येतात. सो this is basically one interesting aspect to look at. Again, more specifically considered as a guardian deity of sorts. Okay. मग आपण पिलर बघणार आहोत. पिलर ॲज पार्ट ऑफ द टेम्पल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला परत वेगवेगळे प्रकार दिसतात, वेगवेगळ्या टाईप्सचे पिलर्स आहेत. ऑफकोर्स वी डोंट हॅव टाइम टू डिस्कस दॅट. आणि इव्हेंच्युअली जर आपण एक डिटेल सेशन्स घेऊ, तेव्हा आपण पिलर्सचे प्रकार आणि पिलर कसे डेव्हलप झाले यावरतीही आपण डिस्कस करू. बट टुडे आय एम गोइंग टू टॉक अबाउट टू इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स. दॅट इज लोटस सिम्बल, विच इज व्हेरी कॉमनली सीन. म्हणजे हे जे फ्लावर दिसतात तुम्हाला किंवा मधल्या भागात लोटस मेडॅलियन येतं, दॅट अँड कलश. जो कळश जे आहे किंवा कुंभ जे आहे ते आपल्याला त्याच्या बेसला दिसतं, कधी कधी वरती दिसतं. सो घट पल्लव नावाचा टिपिकल स्टाईल ऑफ पिलर आहे. सो तो काय आहे आणि कुंभ बेसिकली. सो दॅट वी आर गोइंग टू सी. सो इफ यू लुक ॲट दिस, दिस इज बेसिकली कलश विथ द लोटस. अँड त्याला पूर्ण कळश किंवा पूर्ण कुंभ, पूर्ण घट ह्या नावाने पण बेसिकली ओळखलं जातं. आणि मोर टू सिग्निफाय कम्प्लिटनेस, फुलफिलमेंट, प्लेंटीफुलनेस. सो इट इज सपोज टू बी अन व्हेरी ऑस्पिशियस सिम्बल. आणि हा पण बऱ्याच ठिकाणी दिसतो आपल्याला. तुम्हाला कुंभ फॉर्म हा पिलरच्या बेसला दिसेल. तुम्हाला शिखराच्या टॉपवर कळश दिसेल. तुम्हाला स्कल्पचरल फॉर्म्स मध्ये, जसं हे आता रिलीफ आहे त्यामध्ये तुम्हाला दिसतंय. सो बऱ्याच ठिकाणी ते दिसतं. अँड इट इज युजली अन ओव्हरफ्लोईंग पॉट फिल्ड विथ वॉटर अँड लीव्स किंवा फ्लावर्स किंवा स्टेम्स ऑफ डिफरंट फ्लावर्स कमिंग आउट ऑफ इट. सो आपण जे आजही घट ठेवतो किंवा घरी जे कळश ठेवतो, तेच बेसिकली हे मंदिरांमध्ये आपल्याला दिसतं. आणि इट इज बेसिकली अ डेरिव्हेशन ऑफ आयडिया की एक सॉर्ट ऑफ बिगिनिंग, एक सॉर्ट ऑफ क्रिएशन किंवा फर्टिलिटी ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी वी बेसिकली लुक ॲट दीज टेम्पल फॉर्म्स. आय मीन दिस कलश फॉर्म्स. सो
one very specific thing that we see is generally a pot filled with lotuses आणि वॉटर लिली. सो व्हरायटी ऑफ वॉटर लिली आर देअर. आणि ह्याचा उल्लेख बऱ्याचशा लिटरेचर्स मध्ये येतो. सो वी फाइंड देम इन Vedic literature, wherein it talks about it symbolizes life and source of vegetation. In some cases, it symbolizes goddess of wealth, because it is since we are talking about procreation and fertility, मग ते लक्ष्मी बरोबर associate होतं. And so basically the goddess of wealth and good fortune. In Jainism also it is being used, and more specifically what is considered to be right and wrong kind of faith or knowledge या पर्स्पेक्टिव्हने त्याला बघितलं जातं. At the same time, Buddhism also looks at it as abundance. So basically the idea of it being, since water is a source of purification and source for any form of creation, म्हणजे you take any life on earth is because of water, and without water you cannot have any creatures. So basically presence of water means a wealth in itself. So तो जो symbolize करायचा आहे ते आपण ह्या पिलर्स वरती डिपिक्शन दिसतं त्याच्यामध्ये जे एक्सप्रेस केलं गेलेलं आहे. And basically the leaves that are coming out is a symbolic form of creation. So even आज पण आपण जेव्हा कलश आणि नारळ आणि leaves ठेवतो, and it is basically also symbolizing the presence of deity in it. आणि बेसिकली कुठल्याही म्हणजे वास्तूची स्थापना करताना किंवा काही चांगलं कार्य करताना आपण जनरली हे त्याला पुजतो. त्यामुळे दॅट इज बेसिकली a kind of a very important element also reflected on temple. And then we see basically torna. Torna is basically an entrance to arch. It could be a separate entity by itself, or it could be part of the structure. आणि जसे इथे आपण बघतोय तसे it is part of the structure. So Makar Torna is a very common thing, and Makar as a symbol basically म्हणजे दोन मकर आणि त्यांच्या तोंडातनं बेसिकली पाणी येतंय, किंवा त्यांच्या तोंडातनं बेसिकली क्रीपर असा येतोय, किंवा माणसं येत आहेत, or different form of vegetation is basically seen. There are two makaras facing each other, and त्याच्यातनं आपल्याला बऱ्याच प्रकारचे इवन दॅट इज अ कॉम्पोजिट काइंड ऑफ एन ॲनिमल. आणि म्हणजे त्यातही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फॉर्म्स आहेत. आणि बेसिकली एक मिनिट, नेक्स्ट स्लाइडवर यू बी एबल टू सी की इट इज ऑल्सो अ कॉम्पोजिट फॉर्म वेर इन यू विल सी दॅट इट्स अ crocodile. Okay, but its feet sometimes might not be that of the crocodile itself. आता इथे दिसतंय, पण ते with crocodile sometimes you have elephant like face, and then there might be plants or lotuses coming out of it. Sometimes the part of it looks like a fish, part of it looks like a goat. So variety of these things, combinations आपल्याला दिसतात. And it is shown in different parts. We see it on the lintel of the temple, we see it on the pillar, we see it on basically the torna. Now मूळ रूपाने मकर जर बघायला गेलं तर इट इज ऑल्सो द वाहन or associated with Varuna, because Lord Varuna is the Lord of ocean, and so originally associated with that. Eventually we start seeing its association with goddesses. So गंगाचं वाहन आपल्याला दिसतं. So basically it is believed that you have basically crocodiles in the river Ganga. Perhaps the metaphorical association of Ganga with Makara becomes that. त्यांना because lotus is seen emerging out of its mouth, so त्याला आपण यक्ष बरोबरही असोसिएट करतो, यक्ष स्पिरिट जे आहे. आणि वी ऑल्सो असोसिएट इट विथ कुबेर, बिकॉज कुबेराचे जे ट्रेजर्स होते, ही इज सपोज टू बी द लॉर्ड ऑफ treasures or wealth as such. And among the 9 treasures that Kubera had, one of them was basically this Makara, and so therefore associated with Kubera as well. Interestingly, हा फॉर्म आपण बऱ्याच ठिकाणी बघू. So it is also the spout of the temple. म्हणजे स्पाउट जर बघायला गेलं तर म्हणजे
शिव मंदिरात स्पेसिफिकली आपल्याला हे दिसतं की प्रणाल जे आहे किंवा जिथून पाणी वाहतं बाहेर, तर तो जे आहे त्याचं जे तोंड आहे ते मकरासारखं दाखवलं जातं आणि त्यात मकराच्या तोंडातनं पाणी येतं. कधी कधी यू हॅव द शेप ऑफ काउज फेस, बट मोस्टली इन द in ancient and early medieval temples, it is the form of makara that we see. So again, the association with water and because these crocodiles are a species that is found in waters as well. मग मकराचे आपल्याला इयरिंग्स दिसतात, म्हणजे विष्णूचे जे आहेत कुंडल ते मकर कुंडल असतात. सो बऱ्याच ठिकाणी हा फॉर्म रिपिटेटिव्हली आपल्याला दिसतो आणि तोही एक प्रकारचा कॉम्पोजिट अॅनिमल आहे. अगेन symbolizing fertility with regards to the various things that get associated with it आणि सगळे animals combined together असल्यामुळे, आणि it is not basically just one particular deity. आणि हे आपल्याला परत बुद्धिस्ट कल्चर्स मध्येही दिसतात, जैनांमध्येही दिसतात. सो that is basically one of the things. So with this, basically, what I was trying to get across is that Indian temple architecture is basically filled with mystical, idealistic, celestial, abstract ideas and beliefs, and these are the things that guide the devotee from the external world to internal world. And basically, those are something that are associated, and even today they are being used and reused in our present times. Eventually, the other thing that we will also look at is basically completion of the structure. आणि बऱ्याचदा हा प्रश्न असू शकतो की मंदिर बेसिकली कंप्लीट कधी व्हायचं, at what stage, and what happens after the temple is basically completed. So we will quickly discuss that bit. Ki once the structure is erected, it is basically considered to be complete in such a way ki one can circumambulate, प्रदक्षिणा घालू शकतं मंदिरात भोवती, आणि one has to basically enter the temple. So it's a movement from the light towards darkness, आणि darkness in the sense, इथे darkness is not looked at ignorance, rather the darkness is looked at warmth, the warmth that a child gets in the womb. So गर्भगृह त्यातनच आलेला आहे, म्हणजे त्याच थॉटने आलेला आहे. सो बेसिकली इट इज मोर लाईक यू आर रिचिंग द हार्ट of the temple, and that's where your deity is going to be. And basically this temple is a symbolism of an entire cosmos. म्हणजे आपण जे संसार बघतो त्या संसारातले सगळे आस्पेक्ट्स त्या मंदिरावर आपल्याला दिसतात, आणि इट इज अन अमल्गमेशन ऑफ prakriti आणि आकृती. And then what is basically formed is the seat for the supreme being or for the god. And every part of the temple is basically supposed to be a medium of communication. This medium is generally a non-verbal kind of communication that tries to tell us the presence of God in association with different parts of the temple. And each part then denotes a part that is related to human body as well. म्हणून त्याला वास्तू पुरुष असं म्हणतो, ज्याबद्दल आपण मागच्या सेशनमध्ये डिस्कस केलं होतं. And basically what we see is the doorway can be considered as the mouth. Amalak जे आपण म्हणतो, that is basically the highest form, and the dome and the head portion of the Vastu Purush. And then finally त्याच्यावरती जे crown आहे, that is the stupika. And basically that's in the elevation. आणि प्लान मध्ये आपण बेसिकली बघतो की गर्भगृह then becomes the major life source, and the entire structure tends to resemble a kind of a mountain in itself. Basically, when we are building a temple, it gets completed, and then consecration करायच्या आधी, त्याला worship मध्ये आणण्याच्या आधी, a flag is basically fixed on top. Now we don't see the flag. बेसिकली आपल्याला शिखरही पूर्ण दिसत नाहीत बऱ्याचशा ह्याच्यामध्ये. सो बेसिकली what we see is flag which is fixed at top, and the finial is then installed, आणि basically कलश is placed. आणि
जे आपलं प्रतिष्ठा आपण ज्याला म्हणतो किंवा अ, प्रतिष्ठापना जी आपण दैवाची करतो, त्याचं रिच्युअल परफॉर्म केलं जातं आणि त्यासाठी बेसिकली द आर्टिस्ट परफॉर्म अ काइंड ऑफ अ रिच्युअल 1 नाईट प्रायर टू द ॲक्चुअल एस्टॅब्लिशमेंट ऑफ द डीटी आणि बेसिकली ॲट द डॉन द स्थापती किंवा द मास्टर आर्टिस्ट अलॉंग विथ द प्रीस्ट artist basically परफॉर्म रिच्युअल आणि त्याचं जे डीटी आहे त्याला बेसिकली स्थापना करून त्या गोल्डन एफिजीची बेसिकली नेत्रमोक्ष म्हणजे बेसिकली ओपनिंग ऑफ द आय ही रिच्युअल परफॉर्म केली जाते अँड देन फायनली द टेम्पल इज कन्सिडर्ड टू कम टू लाईफ आणि त्याच्यासाठी जनरली जो स्थापत्य आहे तो यजमानालाही बोलवतो आणि बेसिकली द वन हू इज the sponsor of the temple or the one who is basically the main patron of the temple is being called upon and he is the one who would basically do the ritual. And after this ritual is basically when this yajman would then appreciate the work of the architects in kind and would then donate certain things to them for their sustenance as well as for their contribution to the completion of it. So basically काय होतं is जेव्हा टेम्पल complete होतं so एक golden effigy is basically placed and kept in a golden jar आणि it is then kept above the गर्भगृह as a symbolic. ह्याचंच एक पद्धत आपण आजही बघतो विच इज काही जणांना माहित असेल जेव्हा वास्तुपूजन होतं तेव्हा वास्तुपुरुष जो आहे तो आपण जनरली आपल्या घरात विच इज अ गोल्डन इमेज ऑफ वास्तुपुरुष इज बेसिकली केप्ट इन द हाऊस. मग ते जनरली तुम्ही कुठल्या तरी पोर्शन मध्ये फिक्स करून घेतात किंवा घरातल्या टाईलला वगैरे डिक करून तिकडे पोर्शन मध्ये फिक्स करून घेतात. So that concept is something that perhaps might have derived from the same thing that we see in the temples at one point of time. तिथेही ते केलं जात होतं. त्यामुळे जेव्हा मंदिर पूर्णपणे कम्प्लीट व्हायचं आणि वेन इट वॉज अबाउट टू बी ओपन ह्या प्रकारची त्याची स्थापना व्हायची आणि सो जे शुकनासा आहे विच इज बेसिकली द above arch which is a form of a gavaksha basically that is wherein this placement of this effigy is done. याचे उदाहरण आपल्याला काहीशा मंदिरांमध्ये दिसतात आणि then there is a very interesting article by Dr. Kumud Kanetkar in context of Ambarnath temple which is in अंबरनाथ रिजन ठाणे महाराष्ट्र. सो तिकडे आपल्याला ह्याचे डिपिक्शन्स दिसतात की काय पद्धतीने होत असेल. So basically what we see then is the temple was supposed to be a complete embodiment of different aspects of life and it was a process for worshipper to basically interact with the deity आणि slowly and वेगळ्या वेगळ्या पार्ट्स किंवा त्याचे वेगळे वेगळे अवतार त्याचे वेगळे वेगळे आस्पेक्ट्स बघून आपण हळूहळू we move from our mundane life towards getting a sort of spiritual awakening and this basically happens through the external movement around the temple and internal movement. So basically in the form of garbhagriha आणि सॉरी in the form of pradakshina. So एक प्रदक्षिणा असते जी मंदिराला बाहेरनं केली जाते which is when the images from Devakosta are also seen and worshipped आणि एक आहे जी आतल्या भागात केली जाते म्हणजे अंतराळचं जे पोर्शन आहे तिथनं जेव्हा गर्भगृहाला आपण जातो त्याच्या बाहेरच्या बाजूला गर्भगृहाचा जो एक्सटिरियर वॉल आहे त्याच्या अवतीभोवती एक प्रदक्षिणा घातली जाते आणि बेसिकली इफ यू लुक ॲट इट त्याचा मेन असोसिएशन वॉज दॅट यू फॉलो द कोर्स ऑफ सन. म्हणजे प्रदक्षिणा जर आपण बघितली तर मंदिराला जनरली क्लॉकवाईज पॅटर्न मध्ये घातली जाते लेफ्ट टू राईट आणि यू फॉलो द कोर्स ऑफ द सन म्हणजे बेसिकली
you have to face towards east and go by west towards the south. या डिरेक्शनने म्हणजे जसं सन पॅटर्न रोटेट होतो तसंच यू टेक अ प्रदक्षिणा अराउंड द टेम्पल. आणि टेम्पल्स मग दोन प्रकारचे आपल्याला दिसतात, एक सांधार आणि एक निरंधार. आणि सांधार टाईप आहे ज्याच्यामध्ये गर्भगृहाला तुम्ही प्रदक्षिणा घालू शकतात, आणि निरंधार प्रकारचे जे आहेत ज्याच्यामध्ये वी डू नॉट बेसिकली सी. सो इफ यू लुक ॲट दिस पर्टिक्युलर पॅटर्न, लेफ्टला जे आहे ते बेसिकली निरंधार स्टाईल आहे, तो म्हणजे डायरेक्ट गर्भगृह, अंतराळात ना तुम्ही डायरेक्ट गर्भगृहात केलं. आणि देन देर इज बेसिकली अ सांधार स्टाईल विच इज दिस इज अंतराळ, अँड देन देर इज वन अनदर पाथवे अँड बेसिकली. सो वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे सर्कम अम्ब्युलेशन आहेत, आणि यू ऑल्सो सी सर्कम अम्ब्युलेशन हॅपनिंग अराउंड द टेम्पल्स. सो तुम्ही जेव्हा प्रदक्षिणा घालतात तर इथे हे 64 योगिनीचं जे टेम्पल आहे, या रिसर्चमध्ये त्यांनी छान इलस्ट्रेशन दिलं आहे की मंदिराच्या अवतीभोवती बेसिकली सर्क्युलर टेम्पल, अँड यू हॅव बेसिकली around it 64 different forms of goddesses, and while you take the pradakshina you happen to see each of those. And similarly you have this another variety which is very popular Kailashnath temple from Tamil Nadu, jithe again the background wall, the compound wall has variety of deities, almost 56 different niches with different forms of deities, and then you basically look at each of them while you take the pradakshina around the temple. So this is in the exterior pathway, and then you also have internal काइंड ऑफ सर्कमअम्ब्युलेशन किंवा प्रदक्षिणा जे तुम्ही घालतात तेव्हा गर्भगृहावरतीही देवकोष्ठ असतात. आणि मोर स्पेसिफिकली वी सी इट बिगिन्स फ्रॉम गणेश अँड इट एंड्स ॲट महिषासूर मर्दिनी, म्हणजे हे दोन फॉर्म्स आपल्याला दिसतात. अगेन दिस आर इन सर्टन टेम्पल फॉर्म्स. त्याचा बेसिकली रिझन could be that Ganesha is basically considered to be what can be said as the it basically takes away all your ignorance, it takes away all your sins, it takes away all your bad virtues. And Mahishasur Mardini, also the staunch part killing the demon Mahisha, denotes basically a form that is again asura or the negativity that you have. तर हे दोन जे आहेत ते जनरली पाथवे मध्ये आपल्याला दिसतात, देवकोष्ठांमध्ये दिसतात. आणि पण बऱ्याच प्रकारचे डिपिक्शन्स असू शकतात. ज्या देवीचं ज्या देवताचं मंदिर आहे त्यांच्याशी त्यांचे जे अवतार आहेत तेही दिसतात. Scholars have also suggested कि sometimes it's not possible for us to get to the गर्भगृह, and we are very familiar with this idea today, कारण आज मंदिरांमध्ये खूप गर्दी असते आणि कधी कधी आपल्याला दैवताचं दर्शन होत नाही. Similarly, eventually there was so much of rigidity that not everybody can get into the गर्भगृह. म्हणजे काही लोक किंवा काही कम्युनिटीचे लोकच गर्भगृहात जाऊ शकतात. अशा प्रकारचे जेव्हा आपल्याला गोष्टी म्हणजे होतात तेव्हा काय करावं साधारणतः एका वर्षीपर्यंत. सो इफ यू कांट एंटर द गर्भगृह देन यू टेक द प्रदक्षिणा अराउंड द गर्भगृह वॉज वन ऑफ द थिंग्स वेर यू गेट in close proximity to the god and you still get the glimpses of the god while you take the pradakshina. असं काहीशा स्कॉलर्सने सजेस्ट केलेलं आहे की there could also be one of those reasons. But what texts talk about is की once you've entered the गर्भगृह you come out of it आणि मग तुम्ही बेसिकली त्याच्या अवतीभोवती प्रदक्षिणा घालतात and then you're basically exiting. So slowly तुम्ही जो प्रोसेस चालू केला की exiting the material world and getting into your स्पिरिच्युअल आस्पेक्ट, कनेक्टिंग टू द डिव्हिनिटी. तर मग आता तुम्ही जेव्हा परत जात आहात तेव्हा मग तुम्ही स्लोली कसे बॅक स्टेप घेत राहणार. सो देन यू कम आउट, देन अगेन यू टेक अ प्रदक्षिणा अराउंड इट, अँड देन यू आर स्लोली getting accustomed to getting detached from the deity again, and then you keep coming out. So that is basically one of the things. आणि मग basically talking about quickly the experience of the sacredness. So what we see in temple architecture is that the whole placement of the architecture and the style is done in such a manner that we are getting familiarized with every aspect of the universe, every aspect of the deity. आणि बेसिकली आपण
जेव्हा मेडिटेशन म्हणतो किंवा वेन वी वॉन्ट टू कॉन्सन्ट्रेट ऑन समथिंग, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन, ज्याला आपण बेसिकली धारणा म्हणतो, ध्यान म्हणतो, ठीक आहे. आणि शेवटचा ऑफकोर्स आपल्याला आहे विच इज समाधी. पण एक जे आपल्याला आहे धारणा, ध्यान, यामध्ये मेन आस्पेक्ट हा आहे की आपल्याला वी नीड सम सॉर्ट ऑफ ऑब्जेक्ट टू वर्शिप, अँड देन बेसिकली your this thing, your temple gives you that kind of an objective to look at, and your deities are then your object which helps you focus and meditate. म्हणून इतक्या प्रकारचे देवदैवत आणि त्यांचे सगळे आस्पेक्ट्स आहेत. आणि इट इज ऑल्सो बेसिकली अ काइंड ऑफ नॉन वर्बल communication that's happening between the devotee and the deity as such, wherein असं काहीच ह्या पद्धतींबद्दल तुम्हाला मंदिरांवर लिहिलेलं दिसणार नाही. More specifically, of course, what we see is removal of footwear and sometimes removal of belt आणि अशा सगळ्या गोष्टी. तर ते का, तर बेसिकली यू मस्ट बी कम्प्लिटली इन युअर ओन सेल्फ, ॲज युअर ओन सेल्फ अँड युअर ओन फॉर्म. आणि म्हणून फुटवेअर आपण नेहमीच काढतो, म्हणजे ती पद्धतच असल्यामुळे आपण मंदिरात जाताना, म्हणजे कोणाच्या घरात जातानाही आपण काढतो, त्याच पद्धतीने मंदिरात जातानाही काढतो. मोर फ्रॉम द पॉइंट ऑफ व्यू ऑफ हायजीन as well as the connection that you can develop with the premise by touching it and being there. And then there could be a water source nearby where you wash and cleanse yourself, किंवा नसूही शकतं काही काही मंदिरात, पण that also could be one of the aspects. So मंदिरात basically that is specifically how you enter, आणि you are keeping in check बेसिकली युअर ओन सेल्फ आणि तुमचे जे डिफरंट म्हणजे युअर बीइंग मोर कनेक्टेड टू युअर सेल्फ ॲज युअर ओन एंटिटी, अँड ॲट द सेम टाइम फोकसिंग मोर ऑन द डीटी अँड एक्सक्लुडिंग एव्हरीथिंग दॅट कॅन बी कन्सिडर्ड ॲज मटेरियल. आणि म्हणून त्याला दर्शन असं म्हणतो, विच इज द ग्लिम्स, द सीइंग ऑफ द डीटी, विच इज नुसतं डोळ्यांनी बघणं एवढंच नाही, बट इट्स मोर लाईक अवेअरनेस of somebody being much more powerful, much more mightier than you, and we are just a small little being. ह्याचा आपल्याला कॉन्स्टंट रिमाइंडर म्हणून आपण त्या movement कडे जातो. Now, originally this was basically non-verbal kind of communication that was happening, but later on when we start seeing absence of deities for multiple reasons, त्याचे बेसिकली जे ऑर्नामेंटेशन आहे किंवा कल्चरल डिपिक्शन आहे ते आपण कमी कमी होत जाताना बघतो. could be with the kind of invasions that have happened and could be the declining style form. तर त्यामुळे मग we start seeing more prominence on celebrations of festivals, conducting processions, जिथे मग deity जर तुम्ही देवाकडे नाही जाऊ शकत तर देव तुमच्याकडे येईल, दॅट काइंड ऑफ आस्पेक्ट वेरिन ते प्रोसेशन थ्रू, म्हणजे मंदिरातच ते प्रोसेशन नाही व्हायचं तर गावागावात देव फिरवला जायचा, आणि अजूनही केलं जातं बऱ्याच ठिकाणी. दॅट्स अ डिफरंट एलिमेंट टू लुक ॲट. पण दॅट started happening. So engaging the devotee as much as possible. So जेव्हा स्कल्पचरल फॉर्म्स होते किंवा हे आर्किटेक्चरल एलिमेंट्स होते, तेव्हा द एंगेजमेंट वॉज स्लाइटली डिफरंट. आणि मग आताच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण एंगेजमेंट बघतो, दॅट इज थ्रू डिफरंट इव्हेंट्स, डिफरंट forms of festivals where people come together, again discussing a very important message of positivity, purification, and how the divine is supreme, and we are all basically that divinity's creation. So having said that, basically I will conclude by saying each element of the temple is very, very important, and it just gives us a perspective of an entire cosmos. And the idea is, of course, enhancing positivity, bringing in purification, and the ultimate bliss in the minds of deity, and especially the common people. Not everybody can basically detach from their families and go in search of the ultimate truth. Not everybody can take samadhi. So temple then becomes that point where people can relieve themselves from the materialistic world, and therefore this is a place which is meant to bridge the gap between finite
us, I mean we, to the infinite. So with that I end.